तर आसाम आणि हिमाचल प्रदेश सारख्या ठिकाणी जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही, पण आपणच ही मोकळी का दिली असं राज ठाकरे यांनी विचारलंय. तर राज ठाकरेंनी जमिनीचा बाबतीमध्ये जो मुद्दा मांडलाय तो योग्य असल्याचं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय. सरकार त्याबाबत निश्चित कारवाई करणार असल्याचं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय. की माझ्या इकडे एखादी एवढी समजा 5,000 एकर जमीन एखाद्या कंपनीने विकत घेतली. कंपनीने विकत घेतलीचा अर्थ काय? तुम्ही जर समजा आता हिमाचल प्रदेशमध्ये जरी गेलात तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जमिनीचा तुकडा घेऊ शकत नाही. भारतीय कोणी माणूस जरी समजा तिकडे गेला तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही तुमचा जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही. तुम्ही जर आसाम, मणिपूर आणि ह्या सगळ्या भागामध्ये गेलात तुम्ही तिथे जमीन विकत घेऊ शकत नाही, भारतीय असून सुद्धा. आम्हीच का मोकळीक दिली आहे? छत्रपती संभाजीनगरचं ऑरिक सिटी जर आपण बघितली तर शेतकऱ्यांनी आमच्याकडे उद्योग यावा म्हणून आमचे सातबारे घ्या आणि तिथे MIDC बनवा असं देखील उदाहरण आहे. आणि ज्या ठिकाणी उद्योग येतील हे मुख्यमंत्री महोदयांची देखील या बाबतीत चर्चा केलेली आहे की एकदा चॅप्टर 6 जाहीर झाल्यानंतर खरेदी विक्रीचे व्यवहार काही काळ होऊ नये अशा पद्धतीचा कायदा देखील करण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत, जेणेकरून आज जे राजसाहेब भाषणामध्ये बोलले ते नियमामध्ये येईल आणि कोणालाही प्रकल्प आल्यानंतर बाहेरच्या इन्व्हेस्टर्सना येऊन जागा घेता येणार नाही.